भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ईशप्राप्तीच्या मार्गातील टप्पे. भाग पहिला. भगवंतांनी ईशप्राप्ती करण्याचा साधन मार्ग सांगितला. आता पुढील श्लोकात शांती म्हणजेच ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेण्याचा क्रम सांगत आहेत. श्लोक आहे 12वा. श्लोक 12वा. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानं विशेषते, ध्यानात कर्मफल त्यागात शांतिरनंतरम. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे आणि नंतर कर्मफल त्यागापेक्षाही शांती श्रेष्ठ आहे. या श्लोकात भगवंत कर्मफल त्यागाचा मार्ग कसा अंमलात आणता येईल ते सांगत आहेत. भगवंत सांगतात की अभ्यासामुळे ज्ञान होते, ज्ञानामुळे चित्तात भगवंतांचं ध्यान लागतं, ध्यानामुळे हातून कर्मफल त्याग घडतो आणि कर्मफल त्यागापासून शांती लगेचच प्राप्त होते. या श्लोकातून भगवंतांना काय सांगायचं आहे याबद्दल टीकाकारांच्या मध्ये मतभिन्नता आहे. आद्य शंकराचार्य. शंकराचार्य सर्व कर्मसन्यास श्रेष्ठ मानतात. त्यामुळे त्यांनी 6 ते 12 श्लोक ईश्वर आणि आत्मा यात भेद मानणाऱ्या अज्ञ अशा कर्मयोग्याकरता सांगितले आहेत असे मानले आहे. आचार्य म्हणतात की अभ्यास, ज्ञान, ध्यान आणि कर्मफलत्याग असा क्रम भगवंतांनी सांगितलेला आहे. कर्मफलत्याग हा शेवटी सांगितलेला आहे, प्रथम सांगितलेला नाही. त्यामुळे जे लोक प्रथम सांगितलेले उपाय करण्यात असमर्थ असतील त्यांच्यासाठी कर्मफलत्याग हा उपाय सांगितलेला आहे. त्यामुळे हा कर्मफलत्याग हा केवळ स्तुत्यर्थक आलेला आहे. सर्व कामनांच्या नाशानं अमृतत्वाची प्राप्ती होते असे श्रुतीनं सांगितलेले आहे आणि कर्मफल त्यागातही कामनांचा नाश असल्यामुळं भगवंतांनी ही स्तुती केलेली आहे. त्यांच्या मते जे ज्ञानी आहेत, अभेददर्शी आहेत त्यांच्यासाठी कर्मयोग संभवत नाही. ते प्राप्नुवन्ति मामेव इति अक्षरोपासकानां कैवल्य प्राप्तो स्वातंत्र्यम उक्त्वा इतरेषां पारतंत्र्यम ईश्वराधीनतां दर्शितवान तेषाम अहम समुद्धरता इति असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. आचार्य सांगतात की अक्षरोपासक हे मोक्ष प्राप्त करण्यामध्ये स्वतंत्र आहेत. ते स्वबळावर मोक्ष प्राप्ती करून घेतात. इतर आहेत ते परतंत्र आहेत. त्यामुळे त्यांना ईश्वराच्या अधीन होऊन मोक्ष प्राप्ती करून घ्यावी लागते. एकूण त्यांच्या मते सर्व कर्मफलत्याग हे साधन अभ्यास, ज्ञान आणि ध्यान यापेक्षा निकृष्ट प्रतीचं आहे व ते अज्ञानी लोकांच्या उद्धारासाठी सांगितलेले आहे. ध्यान, अभ्यास, ज्ञान ही 3 साधने श्रेष्ठ आहेत आणि त्यांचा अवलंब करणं शक्य नसेल तर पहिल्या पायरीवरचा कर्मफलत्याग हे साधन आचरणात आणावं. त्यामुळे त्यांच्या मते येथे श्रेष्ठत्वाच्या दृष्टीने ही साधने उतरत्या क्रमाने दिलेली आहेत. कर्मफलत्यागापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आणि ज्ञानापेक्षा अभ्यास श्रेष्ठ आहे असा हा क्रम आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वती. स्वामी स्वरूपानंद सरस्वतीने शंकराचार्यांच्या अर्थाचं अनुसरण केलेले आहे. त्यांच्या मते ज्ञान हेच मोक्षाचे साधन आहे. कर्म किंवा कर्मफळ हे मोक्षाचे साधन होऊ शकत नाही. श्रुतीचा सुद्धा ज्ञानानेच मोक्ष मिळतो असा सिद्धांत आहे. त्यामुळे येथे भगवंतांनी अज्ञानी कामुक पुरुष डोळ्यासमोर ठेवून त्याची साधनेमध्ये प्रवृत्ती होण्यासाठी कर्मफल त्यागाची स्तुती केलेली आहे. त्यांच्या मते हा उपदेश ज्ञानी पुरुषांना दिलेला नाही. ज्ञानी पुरुष अभेद दृष्टीने युक्त असल्यामुळं त्याला उपदेश करण्याची आवश्यकताच नसते. मंद व मध्यम अधिकारी लोकांच्यासाठी त्यांनी हा उपदेश केलेला आहे. स्वामी तेजोमयानंद. स्वामी तेजोमयानंदांच्या मतानुसार या श्लोकातील सैद्धांतिक विचार महत्वाच्या दृष्टीने उतरत्या क्रमाने ठेवलेले आहेत. साधनेचा सोपान साधकाने नीट लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा साधक साधनेचे ज्ञान करून घेईल तेव्हा भक्तीला अंतःकरणाचा सहयोग मिळेल. तेव्हा यंत्रवत साधनेपेक्षा मनोवैज्ञानिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक आशयाचं ज्ञान असणं जरुरीच आहे. म्हणून अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. श्रवणाने प्राप्त होणारे ज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यावर विचारपूर्वक मनन आणि ध्यान यांची आवश्यकता आहे. केवळ श्रवण करून उपयोग होणार नाही. म्हणून ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यान कशाला म्हणायचं तर सुदूर असणारं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी
बुद्धीचा जो प्रयत्न असतो त्याला ध्यान म्हणावं. त्यासाठी बुद्धीकडे संतुलन शक्ती असणं जरुरीचं ठरतं. भावी कर्मफलांच्या कल्पनेमुळे व चिंतेमुळे मनुष्याची शक्ती आणि स्थैर्य छिन्न भिन्न होतं. त्यामुळे वर्तमान काळात मनुष्याची कार्य करण्याची क्षमता क्षीण होते. भविष्यात मिळणाऱ्या कर्मफलाची चिंता करणं व्यर्थ असतं आणि त्यामुळे मन विक्षुब्ध मात्र होतं. अशा स्थितीत ध्यान करणे शक्य नसते. म्हणून भगवंत कर्मफल त्यागाचा मार्ग श्रेष्ठ म्हणत आहेत. त्याला भगवंतांनी एक पुस्ती जोडलेली आहे की फलत्यागामुळे तत्काल शांती प्राप्त होते. के.व्ही. बेलसरे यांचं मत. बेलसरेंच्या मते भगवद्गीता ही मनाला उन्मन्न करणारी राजविद्या आहे. मनाला आवरून धरून वारंवार स्थिर करण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास. अशा अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ आहे, पण ज्ञानाहूनही ज्ञानासह केलेले ध्यान अधिक श्रेष्ठ आहे आणि अशा ध्यानापेक्षाही ध्यानयुक्त कर्मफलाचा त्याग अधिक चांगला आहे. अशा प्रकारे त्यांनी अभ्यास, ज्ञान, ध्यान आणि ध्यानयुक्त कर्मफल त्याग अशी उत्तरोत्तर श्रेष्ठ साधने सांगितलेली आहेत. पंडित वि. सातवळेकर. सातवळेकरांनी सुद्धा ही साधने उत्तरोत्तर श्रेष्ठ असल्याचं मानलेलं आहे. शेवटी कर्मफल त्यागानेच तात्काळ शांती प्राप्त होते. त्यांच्या मते येतु सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य यात 6 ते 8 श्लोकात भगवंतांनी अनन्य योगाचा उपदेश केलेला आहे. ज्यांना अनन्य योगाचरण शक्य होणार नाही त्यांनी वारंवार अभ्यास करावा असं 9व्या श्लोकात सांगितलं आहे. त्यामुळं अनन्य योगापेक्षा अभ्यास सुगम असला पाहिजे. अभ्यास योगापेक्षा ज्ञानयोग आणि ध्यानयोग श्रेयस्कर आहेत. त्यातील ज्ञानयोग भगवंतांनी 2ऱ्या अध्यायात प्रथम सांगितलेलं आहे आणि 6व्या अध्यायात ध्यानयोगाचे थोड्याफार प्रमाणात वर्णन आलेले आहे. याच गोष्टींचा भगवंतांनी 12व्या श्लोकात निर्देश केलेला आहे. ज्यांच्याकडून हे योग होत नाहीत त्यांनी सर्व कर्म फलत्याग करावा असं 11व्या श्लोकात सांगितलेलं आहे. आणि या कर्मफल त्यागाचं वैशिष्ट्य हे आहे की तो सर्व साधनात सुगम आणि अधिक परिणामकारक आहे. कर्मफल त्यागामुळेच इतर कोणतेही योग सफल होणार आहेत. म्हणून सुगमता आणि उपयोगिता या दृष्टीनं सर्व कर्मफल त्याग सर्वात महत्वाचा आहे. अशा प्रकारे कर्मफल त्याग, कर्मफल भगवंतांना अर्पण करणे आणि कर्मफल संन्यास यांचं महत्व आहे. 12व्या श्लोकाच्या अर्थाबाबत इतर काही विद्वानांची मतं आपण उद्या पाहू.